पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पालकमंत्री जयकुमार रावल यांचा यशस्वी पाठपुरावा। धुळे जिल्हा अतिवृष्टीग्रस्त घोषित। धुळे जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित। चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पालकमंत्री जयकुमार रावल यांचा यशस्वी पाठपुरावा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी। शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत आता धुळे जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि जमिनीचं झालेलं मोठं नुकसान लक्षात घेता पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या चारही तालुक्यांना आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांना तातडीनं दुष्काळ सदृश सवलती लागू केल्या आहेत। या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे। या सवलतींमध्ये जमीन महसुलात संपूर्ण सूट, सहकारी कर्जांचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे। यासोबतच नागरिकांना 3 महिन्यांच्या वीज बिलात माफी, तर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात आणि विशेषतः 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफीचा लाभ मिळणार आहे। शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधानाचे भाव उमटले असून त्यांना संकटातून सावरण्यासाठी मोठी मदत होणार आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।